भोंदू अशोक करातला न्यायालयीन कोठडी 6व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा हजर केलं जाणार। 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर केलं होतं। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचाराप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणी एका डॉक्टरनं खरातला मदत केल्याचा संशय। एका डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या त्याला पुरवल्या जात असल्याचा आरोप। संबंधित डॉक्टरला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता। नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा। लैंगिक शोषण केल्याची महिलेची तक्रार। महेशगिरी नावाच्या भोंदूवर लासल गावात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल। कौटुंबिक समस्या सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार। नागपूरच्या कोंढाळी परिसरात लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं शोषण। आरोपीनं दुसऱ्या अल्पवयीन मुलीशीही लग्नाचा डाव आखला होता। आरोपी विरोधात बाल संरक्षण विभागाची कारवाई। आरोपीच्या अल्पवयीन बहिणीला होत असलेला बालविवाहही थांबवला। दिवस पूर्ण आरोपी मात्र अजूनही फरार। तरुणीची हत्या करून आरोपी फरार झालाय। त्याच्या शोधासाठी पोलिसांचे 4 पथकं तैनात। मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती नाही। अंबरनाथ नेवाळी आठवडे बाजारात राडा। गुंडांकडून पितापुत्रावर जीवघेणा हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। पोलिसांनी हल्ला करणाऱ्या 6 जणांना अटक केली। आरोपींची परिसरातून धिंड काढली। चंद्रपुरात वणवा विझवताना 3 वनरक्षकांच्या गाड्या जळून खाक। शिंदेवाही तालुक्यातील वाघडोंगर परिसरातली घटना। काल दुपारी या परिसरात जंगलात आग लागली होती। गोंदिया जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई। जिल्ह्यातील कृषी केंद्राचे 160 परवाने रद्द तर 71 परवाने निलंबित। तपासणीमध्ये खतांची विक्री करताना नियमांचं पालन न केल्यानं कारवाई। बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा इथं 4 चाकी जळून खाक। शेतकऱ्यांना बांधावरचं गवत पेटवून दिल्यानंतर वाहनाला भीषण आग। विरारमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला अचानक आग। रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ओव्हरहीटमुळे रिक्षाच्या मागच्या इंजिनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। भंडाऱ्याच्या वरठीत हिट अँड रनची घटना। मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती-पत्नीला पिकअप गाडीनं चिरडलं। पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी। वाहन चालकाविरोधात गुन्हा। सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू। हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णानं स्वतः फोन करून रुग्णवाहिका मागवली होती। मात्र वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला। सातारा लोणंद राज्य मार्गावरती ट्रक कण्हेर डाव्या कालव्यात कोसळला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। ट्रकमधले 2 जखमी। कालव्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन। ढाबे, हॉटेल आणि लॉजवर अवैध दारू विक्री विरुद्ध अचानक धाडी। दारूबंदी कायद्यान्वये 20 गुन्हे दाखल। एकूण 100हून अधिक कारवाया। नोकरीचा आमिष दाखवून शहीद जवानाच्या कुटुंबाची 2 कोटींची फसवणूक। अनुकंपा तत्वावर वर्ग 1ची नोकरी मिळवून देतो असं सांगत पैसे उकळले। ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव। गडचिरोली पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली आहे। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये हिट अँड रनची घटना। मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती-पत्नीला पिकअप गाडीनं चिरडलं। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू। हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णानं स्वतः फोन करून रुग्णवाहिका मागवली होती। मात्र वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे परिसरातल्या लोकांनी संताप व्यक्त केलाय। नाशिकच्या मालेगावातील चंदनपुरी इथं हिंदू जन आक्रोश मोर्चा। ग्रामदैवत साठ्याबाबा मंदिरातील देव देवतांची विटंबना। घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून चंदनपुरी गाव बंद। पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून जावयानं सासरवाडी जाळली। नंदुरबारमधल्या धडगावमधली घटना। घरातील सगळं साहित्य जळून खाक। जावई मिथून पाडवी विरोधात गुन्हा। पोलिसांकडून शोध सुरू। नांदेडमधील भोकरमध्ये फर्निचर दुकानांना आग। 4.25 कोटींचं नुकसान। दुकानातील फर्निचरसह अनेक मशीन्सही जळून खाक। दुकानं नागरी वस्तीपासून दूर असल्यानं मोठी दुर्घटना टळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।